केल्यानंतर तुम्हाला थोडंफार प्रमाणात तरी खताची एक बचत करू शकता। म्हणजे आपण नंतर तर काही देत नाही, पण ह्या 3 पद्धतीमध्ये आपण बीज प्रक्रिया करू शकतो। त्याच्यासाठी थोडं 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम थोडं गुळ घ्यायचं आणि हे गुळाचं द्रावण बियाणाला लावून ते आपलं जीवाणू संवर्धन खत लावून म्हणजे अर्धा तास तरी सावलीत सुकवून ठेवायचं। त्याच्यानंतर तुम्ही पेरणीला वापरायचं। त्याच्यामुळे काय होईल, काही प्रमाणात बंदोबस्त आहे त्याचबरोबर तुम्हाला टॉनिक म्हणून आपण एक घरच्या घरी टॉनिक बनवण्यासाठी एक सप्तधान्यपूर म्हणून औषध माझ्याकडे नाही एक सप्तधान्यपूर बनवतो। मॅडम मला गहू आहे, तीळ आहे, मटकी, चवळी, हरभरा, आवडीचे 7 धान्य आपण घ्यायचे आहे। तीळ फक्त आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे, बाकीचे जे धान्य आहेत ते आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचे आहे, बरोबर आहे। आता हे 100 ग्रॅम तीळ एका वाटीमध्ये आपल्याला भिजत घालायचे आहे आदल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी जे आपले 6 प्रकारचे जे